नाही, MSCBच्या बाबतीमध्ये राऊत साहेब, इतर वेळेला काही असो, शेतकऱ्यांना संध्याकाळी 6 ते 10 लाईट मिळालीच पाहिजे. याच्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड केली जाणार नाही. वरून तुमचं काहीही आलं तरी आम्हाला जर 6 ते 10 लाईट नसेल तर मग बाकीच्या वेळेला काय, म्हणजे त्या लाईटचा उपयोग काय? तुम्ही शेतीला सुद्धा तालुक्यामध्ये जी लाईटची व्यवस्था आहे, कितीतरी गावांना 2 तास सुद्धा लाईट मिळत नाही. दहगावची 30 पोझिशन आहे, मोरोची 30 पोझिशन आहे, 130 पोझिशन आहे, पिरळ 30 पश्चिम भागातल्या त्या 25 गावामध्ये लाईटचा पूर्ण खेळखंडोबा आहे. कसली लाईट? शेतीची नाही, म्हणजे 3 फेज नाही, आणि सिंगल फेज सुद्धा तुम्हाला फक्त 70 ते 80 ते 90 गावाला, पश्चिम भागातल्या 19 गावाला ती मिळालीच नाही. गेली 20 दिवस सुद्धा का मिळाली नाही? मिळाली. आणि तुमचं ते नातेपुत्याचं सबस्टेशन सारखं ट्रान्सफॉर्मर फेल होतंय, एकदा दोनदा, काही त्याच्यावर गती नाही, फास्ट केलं जात नाही, लगेच आणून दुसरा बसवला जात नाही. या लाईटच्या बाबतीमध्ये तुमचं काहीही धोरण असलं तरी सुद्धा संध्याकाळी आम्ही 30 अँपिअर करू. इथल्या सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये हिटर, शेगडी, कडबा, कुट्टी, तुम्ही फक्त धारा काढायचं मशीन चालवा, पंखा चालवा, बल्ब लावा, टीव्ही बघा, पण या वेळेमध्ये सिंगल फेजची ज्या मोटरी आहेत, म्हणजे एजी पंप आहे शेतीच्या, त्या अजिबात चालवता कामा नये कोणत्याही शेतकऱ्याने. कारण तुमचं 2 बी शेतकऱ्यांनी ती मोटर चालू ठेवली तर तुमच्या सगळ्या त्या एजी फिटरवरच्या सगळ्याची घरातली लाईट जाते. आणि माझ्या माहितीप्रमाणे 80% लोक हे शेतीमध्ये राहत आहेत. गावामध्ये फक्त आता 20%च लोक आहेत. सगळे लोक शेतामध्ये राहत आहेत. शेतामध्ये तुम्हाला कडबाकुटी करायच्या 10 नंतर सुरू करा ना, तुम्हाला बाकीच काय करायचं ती करा. पण तुम्ही जरी गॅस मिळत नसला, लाकूड वापरा, इतर मार्ग वापरा, पण शेगडी वापरू नका, हिटर वापरू नका, इतर कुठलाही कडबाकुटी, फक्त धारा दूध काढायच्या मशीन वापरा. आणि राऊत साहेब, समजा तुम्ही पेटकर साहेब असो, माने साहेब असो, किंवा अजून कुणाशी वरती MDची असेल, आम्ही 30 अँपिअर पर्यंत तुमची लाईट ठेवू, पण आम्हाला ही लाईट दिलीच पाहिजे. ह्याच्यामध्ये रात्रीच्या लाईट मध्ये तडजोड कसल्याही परिस्थितीमध्ये होणार नाही. आता हे तर साहेब आदेश नाही, याचा महाराष्ट्रामध्ये सगळे सण करतील. नाही, ह्याच्यामध्ये तुमचा एकही कर्मचारी आम्ही तालुक्यामध्ये ठेवणार नाही. काय वाटेल ते व्हायचं ते होती. म्हणजे याची न्यूज महाराष्ट्रातली सुरुवात आमच्या तालुक्यातून होईल. कुठल्याही परिस्थिती, अगदी जेलमध्ये ठेवा आम्हाला, पण या बाबतीमध्ये तडजोड होऊ देणार नाही. संध्याकाळी 6 ते 10 लाईट पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही बाकी लोकांना सगळ्यांना सांगू, 30 अँपिअर पर्यंत तुम्ही कोणतीही लाईट बंद करता कामा नये. त्याप्रमाणे साहेब चालूच ठेवलं होतं आपण. असं 89 वाहिनीवरती आपण देत होतो, परंतु 2 दिवसापूर्वी जो मेसेज आलेला आहे त्यानुसार परत साहेब नाही, काही झालं तरी याची सुरुवात माळशिरस तालुक्यातनं होईल एवढं सांगतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी उद्या पेटकर साहेबांना बोलतो, माने साहेबांना बोलतो, वरती बोलतो, पण आम्ही या बाबतीमध्ये ऐकणार नाही. वरून आदेश आले तर मग आम्हाला काय तसं नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये नसेल तर एकही कर्मचारी आम्ही तालुक्यामध्ये थांबू देणार नाही. काय जेलमध्ये ठेवा आम्हाला, काय महिना ठेवा, 15 दिवस ठेवा, पण या बाबतीमध्ये ऐकणार नाही. ओके.